पेक्षा पण डबलची हाईट आहे पतंगीची. असं आम्हाला असं आमच्या दोघीचं मध्ये धरावं लागते. हा, असं खूप मोठी आहे धरावं पतंग. आणि म्हणजे आम्ही पूर्ण नाशिक मध्ये फिरलो, आम्हाला सगळ्यात जास्त मोठी हीच पतंग दिसली. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाओ. तर आज सकाळी सकाळी मी चालली आहे, 9-9:30 वाजले आणि मी नाशिकला चालली आहे, कारण नाशिकला आज मतदान आहे आणि माझं नाव तिकडे पण आहे, त्यामुळं मग मी आता चालली मतदानासाठी. तर चला, मम्मीकडं पण जाणार आहे, तर पुढचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा, तर खूप छान असणार आहे. तर चला आता निघते मी पण. नाशिकला मतदान होतं, त्यामुळं मग मी सकाळीच निघाली होती आणि बस स्टँडपर्यंत मी पायीच गेली. त्यानंतर मग बस मिळाली, पण मला बसमध्ये बसायला जागाच नव्हती, त्यामुळं मग उभं राहूनच जायला लागलं. आणि मी नाशिकला साधारण 1-2 दिवस होती, पण मम्मीच्या घराचं खूप काम चालू आहे आणि घरात पण खूप जास्त पसारा होता, त्यामुळं मग मम्मी बोलली की व्हिडिओ आता घ्यायला पण जमलं नाही. त्यानंतर 2 दिवस थांबली आणि मग मला मिस्टर घ्यायला आले. आम्ही नाशिकला गेलो आणि नाशिकमध्ये ना आम्ही स्पेशल तिथला तंदूर पिझ्झा खाल्ला, म्हणजे सावरिया पिझ्झा म्हणून होता गंगापूर रोडला. तर खूप जास्त फेमस आहे तिथला आणि नक्की जर कोणी तिथे गेलं तर तुम्ही पण ट्राय करा. तर आम्ही 2 पिझ्झा मागवलेले होते, त्यांचा एक स्पेशल पिझ्झा होता आणि एक आपला नॉर्मल मागवलेला होता. तर पिझ्झाला टेस्ट खूप जास्त भारी होती आणि ते ना डो एकदम आपल्यासमोरच बनवता, म्हणजे बेस पण आपल्यासमोरच बनवता. त्यानंतर मग आम्ही शालीमारला आलो, म्हणजे नाशिकला. तर नाशिकला ना आम्हाला आपल्या लाडूचं बोरन्हाण करायचं आहे, तर तुम्हाला टायटलवरून कळेलच. तर आम्ही ना इकडे पतंग बघत होतो, तर आम्ही ती सर्वात मोठी पतंग बघितली. मिस्टरांना हे पण बाकीचे खूप जास्त आवडले, पण आम्हाला ही जी सर्वात मोठी पतंग होती ना, तर ती खूप आवडली होती. पण थोडं रेटचा इश्यू होता, कारण तो खूप जास्त पैसे म्हणत होता, त्याचे 150 रुपये बोलला तो पतंगीचे एका. त्यामुळे आम्ही पुढच्या दुकानात बघितलं आणि पुढे पण बघताय की आता लहान मुलांचं बोरन्हाण करायला सर्व म्हणजे चालूच होतं संक्रांतीनंतर, त्यामुळं नाशिकमध्ये पण भरपूर गर्दी होती दुकानांमध्ये. तर आम्ही त्या पण वस्तू बघितल्या आणि हळदी कुंकू करायचं आहे, तर काकांना 1 महिना पूर्ण झाला. तसं तर आम्हाला करायचं नव्हतं, पण मग हळदी कुंकवाला खंडन करत नाही, त्यामुळं मग आम्ही त्या पण वस्तू बघितल्या थोड्याशा. आणि त्यानंतर आम्ही ना लाडूसाठी ड्रेस बघितला, तर तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल आम्ही कसा ड्रेस घेतला. तर इथे मिस्टर दाखवत होते मला हा ड्रेस, तर आम्हाला हा ड्रेस खूप आवडला, तर आम्ही तो घेतला. तर तुम्हाला पुढे डिटेलमध्ये दाखवूच आम्ही तो कसा आहे काय आहे. तर खूप छान मिळाला आणि त्याच्या साईजचा मिळाला, कारण लहान मुलांचे आता बोरन्हाण वगैरे करायचं चालू आहे, त्यामुळं खूप छान छान ड्रेस मिळाले. आणि सर्व शॉपिंग झाल्यानंतर मग आम्ही संध्याकाळी घरी आलो. साधारण आम्हाला घरी यायला 9-9:30 झाले होते. तर घरी आलो, सर्वांना वस्तू दाखवल्या, सर्वांना खूप जास्त आवडल्या. आणि आता दुसऱ्या दिवशी तर सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली होती आज, कारण 2 दिवस झाले व्हिडिओमध्ये मी नव्हती आणि खूप काल ताईंनी विचारलं की ऋतू का दिसत नाही आहे, तर ह्याच कारणामुळं मी नव्हती, तर मी नाशिकला असल्यामुळे तुम्हाला दिसली नाही. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान जाओ. तर मस्त व्हिडिओची सुरुवात झाली आहे आणि आज तुम्हाला आम्ही दोघी दिसतोय. ताई नाशिकला गेल्या होत्या, तर काल भरपूर साऱ्या ताईंची कमेंट होती ऋतू कुठे गेली. तर मी नाशिकला गेली होती 2-3 दिवस, तर इलेक्शन पण होतं, माझं नाव तिकडे पण होतं, तर मी तिकडे गेली होती आणि मग 2 दिवस थांबली होती. तर मग काल आली मी, पण मग काल लगेच व्हिडिओ आम्ही काही घेतला नाही, कारण तोपर्यंत व्हिडिओ आला होता. तसं मी कालच आली आहे, तर म्हटलं चला आता नवीन व्हिडिओ आता करायला सुरुवात करू आज सकाळी सकाळी. आणि नाशिकवरून त्यांनी खूप सारी शॉपिंग करून आणली आहे, तर आपल्याला काहीतरी करायचंय. आणि संक्रांत झाली आहे आणि आता आपल्या लाडूचं पण बोरन्हाण करायचं आहे. तर भरपूर साऱ्या ताईंचं करून पण झालं असेल, ज्यांचे लहान बाळ असतील त्यांचं, पण आमचं थोडंसं लेट चालू आहे. तर मग ज्या दिवशी यायचं होतं त्या दिवशी मी आणि मिस्टर आम्ही दोघांनी पण शॉपिंग करून आणली, कारण ते पण आले होते मला नाशिकला घ्यायला. तर काय काय केली ती तुम्ही पुढे व्हिडिओत बघालच. आणि खूप छान छान पण वस्तू आणलेल्या आहे, तर काय काय असणार ते तुमच्या सोबत पण शेअर करतो. चला, आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा. तर बघू शकता, हे बघा पतंग 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 आणि फक्त पतंग.
त्याला पतंग आमच्या घरात तसं मिस्टर पण पतंग उडवत नाही आणि गणेश भाऊनी त्यांना आवड आहे पण मग या वर्षी त्यांनी एवढं नाही उडवलं त्यांनी एकच पण. थोडीशी उडवली, ती पण खाल्लाच होऊन गेली हा. आणि घरी निघून आलो. आणि मिस्टरांना पतंग उडवता येत असेल पण त्यांना आवड नाहीये त्याची. आणि आपल्या लाडूला येईल की नाही माहिती नाही, पण खूप साऱ्या छोट्या छोट्या पतंगी त्याच्यासाठी घेऊन आले. तर बघू शकता वेगवेगळ्या कलरच्या. आषाढी बघा किती छान आहे, मस्त cute अशी. याच्यात पण आहे. आणि यांचा शेप बघा, शेप पण वेगवेगळा आहे. ह्या पतंगीचा शेप वेगळा आहे, हिचा शेप वेगळा आहे, म्हणजे वेगवेगळ्या शेप मध्ये पतंग आणलेला आहे. हिचा तर खूप वेगळा हा, आहे. ही कलरफुल अशी अजून एक होती. हा, ही एक आहे. छान छान पतंग आणलेला आहे ना. आपल्याला खूप सुंदर असं डेकोरेशन करायचं आहे. मिस्टरांचं आणि अमोल भाऊंची क्रिएटिव्हिटी पुन्हा एकदा तुम्हाला लवकरच बघायला भेटेल. आणि हो, काल 18 तारीख होती. काल आपल्या बाळाला 3 महिने पूर्ण झाले, तर त्याचं 3 मंथचं शूटही करायचं आहे. तर लवकरच तोही व्हिडिओ तुम्हाला येणार आहे, तेही खूप छान होईल. आणि आम्ही काय करणार आहे ते तुम्ही गेस करू शकता, कारण आम्ही मागच्या महिन्यातच हिंट दिली होती की आपल्याला असं असं करायचं आहे. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की आम्ही कसलं थीम करणार आहे ह्या वेळेला. आणि याचं नाही काय संक्रांतीचं नसणार आहे, कारण आता संक्रांत झाली आणि बोरनान करायचं, त्यामुळे ते तर नसणार आहे. दुसरं थीम आहे संक्रांत, बोरनान, त्याच्या व्यतिरिक्त वेगळं थीम आहे. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतंय आम्ही कोणतं फोटोशूट करू. तर हे बघा, हे छोट्या छोट्या पतंग झाल्या. त्यानंतर ही ग्रीन कलरची आणि ही रेड कलरची, ह्या 2 एक आणलेल्या आहे. कलर छान आहे. ही वाली मी त्या दिवशी यूज केली होती डेकोरेशनला, आपल्या संक्रांतीच्या दिवशी पूजेच्या मागे. तर छान वाटत होती. दोन्ही पण कलर छान आहे कॉन्ट्रास्ट मध्ये. जर आपण ब्लॅक कलरचं बॅकग्राऊंड केलं तर त्याच्यावर ह्या दोन्ही पण पतंगी एकदम उठून दिसतील आणि छान वाटेल थोडंसं. ते आम्ही किती पण सांगितलं होतं, शेवटी दोघांना काय करायचं तेच आम्ही फक्त बोलतोय, करणारच आहे. हे बघा, त्या लाडूच्या हाईट पेक्षा पण डबलची हाईट आहे पतंगीची. असं आम्हाला असं आमच्या दोघीचं मध्ये धरावं लागते. खूप मोठी आहे पतंग. आणि म्हणजे आम्ही पूर्ण नाशिक मध्ये फिरलो, आम्हाला सगळ्यात जास्त मोठी हीच पतंग दिसली. आणि छान पण आहे. हा, तर मिस्टरांना तर बघितलं आवडली होती. तरी पण एक आपण म्हणतो ना, दुसरे आम्ही 4 दुकानं फिरलो, पण शेवटी त्याच दुकानातून जाऊन ही पतंग घेतली आहे. तर तुम्ही बघालच पुढे व्हिडिओ मध्ये आम्ही कुठं कुठं गेलो होतो. तर तसं रात्री गेलो, त्यामुळे इतकं काही घ्यायला शूट जमलं नाही, पण जेवढं झालं तेवढं मी घेतलंय. आणि खूप छान छान वस्तू आहे. जरी अजून कोणाला जर हव्या असतील ना, अजून भरपूर जणांचं फोटोशूट वगैरे बाकी असेल तर त्यांच्यासाठी पण नाशिक मध्ये तुम्ही जाऊ शकता. दोघींच्या मध्ये तरी पण आमच्यापेक्षा पण मोठी दिसत असेल ती. आणि व्हिडिओ कॉलवर यांनी व्हिडिओ कॉल केला होता पतंग घेताना, तर तेव्हा वाटलं नव्हतं की एवढी मोठी असेल, पण आम्हाला वाटलं की नॉर्मल साईज असेल पतंगी सारखी. पण घरी आल्यानंतर आम्ही पण शॉक होतो की इतकी मोठी पतंग आणली. आणि स्टार्टिंगला आम्ही पहिल्याच दुकानात बघितली, पण मग आपल्याला असतं ना की अजून 2-3 दुकानं बघू, तर आम्ही तसं पण बघितलं. पण शेवटी 1 तासानंतर फिरून परत हीच पतंग घ्यायला गेलो होतो आम्ही. तर हे बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दाखवायची होती ती म्हणजे आपला लाडूचा ड्रेस. तर त्याला ड्रेस पण आणला होता त्या दिवशी, बघू शकता किती छान आहे. आणि धोतर आहे त्याच्यावर, मोठा नाही होणार, त्याच्या साईजनुसार आणलेला आहे. आता घातल्यावर बघू. तसं तर आम्हाला काळं म्हणजे आम्ही घरात घालत नाही, पण म्हटलं 1 दिवसासाठी काय नाही होत फोटो काढाय पुरता. तर आता इकडं सेटअप तर झालं आहे. हे बघा, आता याच्या वस्तू बनवायच्या, आम्हाला दागिने बनवायचे. बघू आता कसं बनवणार आहे, अजून डिझाईन तर बघितली नाही आम्ही. आणि हे आमचा खजिना, जो की आम्हाला प्रत्येक डेकोरेशनच्या वेळेस यूज होतो. हे बघा, इकडं तर एक पूर्ण कॅरेट भरलेली आमची. आता त्याच्यातल्या वस्तूंचा वापर करून आम्ही मस्त त्याच्यावर ज्वेलरी बनवणार आहे. तर तुम्ही पुढे बघत राहा कसं कसं काय काय करतोय, कशी ज्वेलरी बनवणार आहे. आणि याच्यात सगळं सामान मिक्स झालेलं आहे. तसं तर मोती वगैरे पण आणलेले थोडेफार. आणि आता बनवायला घेतो. लाडू झोपलाय आमचा. तर चला आता थोडी त्याला ऑलरेडी किती सोपं आहे ना. आपण काय करू, याच्यावर एखादा स्टोन ठेवू, त्याच्या साईडला आपण आहे ना याचं एक सर्कल लावू आणि ते सेंटरला लावू इथे. म्हणजे विणायला लागेल ना ते, का चिपकवायचं असं? चिपकवून पण घेतील किंवा विणता पण येईल, काय नाही. खाली त्याला ना पुठ्ठाचा हे लावायला. आणि त्याचा ड्रेस पण छान आहे. आम्हाला काळा नाही चालत, पण मग त्याला फोटोशूट पुरतं घालू आपण 1 दिवस.
इकडे पण हे फ्लॉवर्स आहे, पण फ्लॉवर्स नको, तो मुलगा आहे ना चांगला नाही वाटणार. सिंपल करायचं ना ते काय हां जास्त असं सिम्पलच छान वाटतं, खूप ओव्हर नाही चांगलं वाटत. आणि हे खूप इझी आहे, म्हणजे परत हे हलव्याचेच दागिने, म्हणजे खरोखरचं तिळगुळ आहे हा, फक्त त्याला होल पण त्याला आहे ना छोटंसं होल आहे. घरी नाही पण करतात ना आपल्याला. तर सुंदर. हे 50 रुपयाचं पॅकेट आहे फक्त, 50च ना हो? 50 रुपयामध्ये किती छान, म्हणजे 50 ग्रॅम आहे आणि बऱ्यापैकी आपण 2 माळा पण बनवू शकतो. आता त्याला कानातलं बनवायची काही गरज नाही आहे ना, फक्त हेच बनवू. आणि बाजूबंद बनवू आपण त्याला, बाजूबंद हाताला जमलं तर पायाला, असं छान वाटलं. पायाला नको, हातालाच बनवू. हाताला इथून ते लावता येतं ना पट्टी. आणि आमचा लाडू इथे झोपला आहे. झोपी आली पिल्लूला? नाही आली? असं बघतो सगळ्यांकल. गुड मॉर्निंग म्हणतो तू सगळ्यांना. पिल्लू ए माझे सोनं बाल. आज बालानी बाप्पा केला आजीसोबत, हा ना पिल्लू? हा ना? पिल्लू लय शांत झालंय आमचं. मस्त साईडने पिल्लू ठेवलंय मी त्याच्या. आणि आम्ही इकडे माळ बनवतोय. 2 पदरी केले ना. आणि मला वाटतंय की नको, असंच छान वाटेल. अगं बुडबुडी, अगं तू एवढी हात खाती का? अगं तू अशी काय करती? माझ्या राजा बेटा ना तू. पिलू ए राजा बेटा, असं काय करतो बेटा तू? दुधू येतं का हातातून? ए पिल्लू, दुधू येतं हातातून पिल्लू? इकडे खूप छान अशी हलव्याची माळ खूप मस्त झालेली आहे. आणि आता बाजूबंद बनवायचं आहे ना, तर इथे लेस घेतली आहे. आमच्याकडे भरपूर लेस होता, आमच्याकडे स्टॉक आहे पूर्ण साहित्यांचा. तर खूप कमी वेळ लागतो हे बनवायला. आणि विकत घ्यायला गेलं ना तर 200-300 रुपयाचे सेट असतात, आणि किमतीच्या मानाने इतके छान पण नसतात ते. अरे पुरपुर बंद कर बाळा, असं काय करतो तू? काय झालं? चिपकवताय का? काय ते विणता नाही येणार ना, लावून देऊ असे छोटे बाजूबंद. गंपू गंपू छोटे गंपू कसे बघताय आमच्या छोट्याशा. कशी दिसते? आवडलं का तुला? आवडलं? पाहतो का घ्यायचं का लावून तुला? पिल्लू आवडलं? पिल्लू तुला आवडलं हा ना बाबा? थांब आपण नंतर बांधू. ते 2 बाजूबंद बनवून रेडी आहे. विणला म्हणजे कसं तुटायचं एवढं हे नाही, ते चिटकवलं का काढून टाकल तो. हे छान छोटस. आणि हे 2 वरचे. आता हे कसं ठेवतो काय माहिती. तो कसं ठेवतो ले? ऐ तोलू बिल्लू नको बल का? फटके देऊ त्याला. फटके नाही मग पप्पा आम्हाला फटके देतील का रे? अशा करायचे. थांब ना बाबा. अरे पिल्लू असं नाही करायचं, चटका देईल मी. असं कळतं का बाल? का रे सोन्या? मी गंड म्हणून मी आगूचं पोग झाले. मी याला पोग खालू लाडू खाऊन घेऊ का एवढा? हे मोठं नाही होणार का हो? नाही, त्याला दोरी बांधून घेऊ त्याला, हा ना पिल्लू? हा गोल्डन पेपर आहे ना, त्याच्यावर चिपकवावं लागेल आपल्याला. याचं हे कापू. आणि मग तसं वेगळं करायचं आहे. तो एवढं ठेवणार पण नाही का तो, पण मग ठीक आहे. ठेवणार नाही ना वळवळ. राहील का ते मनी? काय माहिती ग, आता चिटकवल्यावर कोणाला ते राहतील, पण त्याने ठेवायला पाहिजे ना. ते पडायला नको नाही का? ते पडायचं नाही माहिती, ते कागदावर चिपकतील ग. पण मग हाताने जर आणि असं सरकवलं ना, तिथे सेंटरला एक स्टोन लावून द्या. इथं ना? हा त्याच्यामध्ये नाही, त्याच्यावर कलरफुल. हा थोडस कलरफुल काच वगैरे. तर हे बघा फायनली आपले सगळे दागिने रेडी झाले.
बाकीचे अजून चिटकवलेले ते थोडेसे ओले, ते थोडे वाळू देतो. आणि हे काय नाही, हे विणलेले त्यामुळं हे लगेच घेऊ शकतो हातात. आणि एकदम सिम्पलच ठेवलंय, कारण तो एवढं ठेवणार नाही, कारण तो आताच एकदम वळवळ करतो आणि त्याला असं काही नवीन टाकलं का तो परत हाताने ओढताड करेल, म्हणून सिम्पल ठेवलंय. आणि लावून बघितलं तर खूप छान दिसत होतं. तर बघा, आणि एकदम सिम्पल पद्धतीने बनवलेलं आहे आम्ही. तर तुम्हाला कसे वाटले आमचे हलव्याचे दागिने तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आम्ही बाकीची पण तयारी करायची ती करतो. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्लॉग बघायला पण विसरू नका, कारण खूप छान असणार आहे. आपल्या लाडूचं बोरन्हाण करायचं आहे आणि त्याची पण शॉपिंग अजून थोडीफार बाकी आहे, तर ती पण करायला जायची आम्हाला. आणि आमचं हळदी कुंकू पण करायचंय, तर ते पण त्याच्यातच एकत्रच करणार आहे आम्ही छोटंसं. तर बघत राहा. तर चला, बाय बाय.